भारत की कम्युनिस्ट पार्टी ने आज चुनाव प्रचार में बढ़त बना ली है। जनता का समर्थन देखकर यह स्पष्ट दिखाई दे रहा है कि पार्टी की जीत लगभग तय है। चंचाले, शिवार, जाधव संकुल और बालाजी पार्क परिसर के नागरिकों से वंदे भारत न्यूज ने बातचीत करते हुए कार्यकर्ताओं ने जीत का भरोसा जताया। आज भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने जोरदार प्रचार किया, जिसमें स्थानीय नागरिकों का भरपूर समर्थन देखने को मिला। इस अवसर पर वार्ड नंबर 26 के उम्मीदवार कॉमरेड सचिन नामदेव भोर, कॉमरेड एडवोकेट तानाजी आपा जय भावे, कॉमरेड ज्योति सचिन घटोल और स्वप्ना सुरेश माली ने प्रचार में बढ़त बनाई। उन्होंने डोर टू डोर अभियान चलाकर नागरिकों से प्रत्यक्ष मुलाकात की। स्थानीय नागरिकों ने औचक निरीक्षण कर अपना समर्थन व्यक्त किया और कहा कि उनका समर्थन विकास और ईमानदार नेतृत्व के साथ रहेगा। जनता का समर्थन देखते हुए इस पैनल की जीत निश्चित मानी जा रही है। वार्ड के विकास के लिए ठोस निर्णय लेने की आवश्यकता है, जैसे ड्रेनेज व्यवस्था, बच्चों के लिए पार्क, वार्ड में सीसीटीवी कैमरा, नंदिनी नदी पर सुरक्षा दीवार का निर्माण। स्थानीय निवासियों की जो भी मांगे हैं उन्हें पूरा करने का संकल्प उम्मीदवारों ने लिया। उन्होंने जनता से अपील की है कि उन्हें चुनकर अवसर दिया जाए, क्योंकि जनता की हर समस्या पर काम किया जाएगा और सभी मांगे पूरी की जाएंगी। आज आयोजित चौक सभा में स्थानीय नागरिकों ने कुछ सवाल उठाए, जिनका जवाब देते हुए कॉमरेड सचिन भोर, ज्योति सचिन घटोल और स्वप्ना माली ने जनता के हर प्रश्न का संतोषजनक उत्तर दिया। वंदे भारत से विजय सोनवणे की रिपोर्ट। त्या गोष्टींना खूप प्रश्न मनामध्ये भेडसावतात की आपण छोट्या छोट्या गोष्टी या कोणाला सांगितलं पाहिजे, कारण आपल्याला हक्काचा नगरसेवकच राहिलेला नाही। हक्काचा नगरसेवक राहिलेला नाही म्हटल्यानंतर आपण त्यांच्याकडे जायचं आणि आपल्याला नगरसेवकांच्या दारात जायला 50 ते 100 रुपये खर्च येतो। परत तिथे गेल्यानंतर नगरसेवक आहेत का नाही हेच आपल्याला लक्षात येत नाही। आणि मला नाही वाटत का सचिन भाऊ भोर यांच्यासारखं लगेचच्या लगेच एका मिनिटामध्ये काम आपलं होऊन जाईल असं या सगळ्या समस्यांचा आढावा घेतला तर इथल्या प्रभागाला सचिन भाऊ भोर असतील, तानाजी आप्पा जायभावे असतील, ज्योतिताई घाटोळ असतील आणि स्वप्नाताई माळे असतील, यांना हा एकच पर्याय उरलेला आहे का भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी तुम्हाला त्यांनी सगळ्या प्रकारचे आपले मुद्दे मांडलेले मुद्देसूदपणे आणि आपण काय केलंय आता सगळ्यांना सरसूत झालेले आहे। 35 वर्षापासून आपण समाजकार्य करताय, 35 वर्षापासून समाजकार्य करताय आणि घरासाठी काही एक मिनिट सुद्धा काढलेलं नाही। रात्रंदिवस हा माणूस फक्त समाजासाठी झटतोय, त्यातून त्यांना फायदा काय काहीच नाहीये, पण त्यांना समाजाची खूप कळकळ आहे। ते फक्त आपल्या वॉर्डातले रस्ते, ड्रेनेज, पाणी, गटार, शिक्षण, आरोग्य या समस्या तर सोडवतातच ते, पण त्यांच्यामध्ये इतकी कळकळ आहे समाजाची की वॉर्डाच्या बाहेर, प्रभागाच्या बाहेर आज गुळवस्तू सिन्नर ऐकलेला असेल, कोणी त्या भागाचा असेल, तिथे जे इंडिया बुल्स कंपनी त्या कंपनीसाठी सुद्धा आपण लढा दिलेला आहे। त्याच्यानंतर पीपल्स बँकेचे जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपण खूप लढा दिलेला आहे, मोर्चे काढलेले। त्याच्यानंतर आता ताजा उदाहरण मी सांगते, दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजेच्या दिवशी सुद्धा माणूस घरात थांबलेला नाहीये। तर इथून तर त्र्यंबकपर्यंत जो मोर्चा झाला शेतकऱ्यांचा, त्या मोर्चामध्ये जो आवाज गेलेला आहे तो आजपर्यंत त्यांचा आवाज गेलेला आहे। त्यातून त्यांना 1 रुपयाचं सुद्धा प्रॉफिट नाही। काही ते सगळंच सांगते की हा माणूस एकदम पक्षाचे सगळेच कार्यकर्ते, कारण या पक्षाची शिकवणच अशी की कोणी आता तुम्हाला भ्रष्टाचारी दिसत नाही। आता हा सगळा टेम्पो तयार झालेला आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे सचिन भोर खूप चांगले आहेत, आप्पा खूप चांगले आहेत, पण मागच्या वेळेचा मी अनुभव सांगते की शेवटच्या 2 दिवसात ते चांगलेपणा कुठे जातो, तो 2000 मध्ये विकला जातो। तर माझं खरंच तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे, याच्यातलं एकाचंही काही अडणार नाही, ते नगरसेवक झाले नाही तरी अडणार नाही, पण तुमचं त्यातून नुकसान झालेलं आहे 9 वर्ष आणि आता परत ते नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांना जागृत ठेवा। शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही जागृत राहा आणि वेळा हातोडा तारा या निशाणीवरच आपल्या पूर्ण पॅनलला विजयी करा। एकटे आपण निवडून आले तरी आपणकडनं एवढा पूर्ण प्रभाग होणार नाही, कारण मागच्या वेळेस मी माझा स्वतःचा अनुभव सांगते, ज्यावेळेस आपण पडले त्यावेळेस माझ्या एकटी मला खूप मनातून थोडा आनंद वाटला की बरं झालं बाई, हा माणूस असंच घरात बसत नाही, तर एवढा मोठा प्रभाग जर निवडून आला असता तर कसं सांभाळला असतं। खरंच मला त्यावेळेस असं वाटलं की देवानी बरं केलं, पण आता ती जबाबदारी कोणी घेतलेली आहे, इकडची चिंचाळीची सचिन भाऊनी घेतलेली आहे, मळे परिसरातली ज्योतिताईंनी घेतलेली आहे आणि केवलपारची स्वप्नाताईंनी घेतलेली आहे। तर मग आपण फक्त शिवशक्ती सांभाळायचा, तो तर आपणचा डाव्या हाताचा खेळ आहे असं मला वाटतंय। मोठ्या येत असतील बहुतेक, जर ते पण आले असते तर मी निवडणुकीला पण नसतं राहिलं। तर मुद्दा असा आहे की माझ्यासारखंच काम करणारे तानाजी आप्पा जायभावे, कुटवड नगर आणि शिवशक्ती चौकातून आपण त्यांना उमेदवारी दिलेली। जर आपण तानाजी आप्पांना मत दिलं तर आपला फायदा काय सांगा बरं। आप्पा
आप्पांना जर मतदान केलं म्हणजे वेळ आकड्यात आला तिथं मतदान केलं तर कुटवडनगर शिवशक्ती चौकातली लोक मला किरकोळ कामासाठी फोन नाही करणार, म्हणजे मला इथे जास्त वेळ देत आहे. मळे परिसरातून ज्योती घाटोळ्यांना जर तुम्ही मतदान केलं तर त्याचा फायदा आपल्याला काय होईल का मळे परिसरातील जी छोटी मोठी कामं आहेत त्या ज्योतिताई सांभाळून घेतील, मला इथल्या भागासाठी अजून जास्त वेळ मिळेल. आणि स्वप्नाताई माळी यांना जर आपण मतदान केलं तर विखे पाटील परिसर ते केवळपाटपर्यंतचे लोक किरकोळ समस्यांसाठी मला फोन नाही करणार आणि अजून जास्त वेळ मला आपल्या भागाच्या विकासासाठी मिळेल. हा आपला फायदा आहे. म्हणजे मग फोन केला तर नगरसेवक आणि तुमचे रस्ते लाईट पाणी हे अजून चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे आपल्याला अंमलबजावणी करण्यासाठी अधिकचा वेळ आपल्याला मिळेल. हा आपला खऱ्या अर्थाने त्याचा फायदा आहे. दुसरा फायदा कोणता आहे? आता या ज्योतिताई घाटोळे यांना मतदान केलं तर चुंचाळे हा जो आपला संपूर्ण परिसर आहे विकास आहे तो खूप खुंटलेला आहे असं म्हणेल मी. कारण ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे आता जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी आपल्याला काहीही त्यांची कामं केलेली नाही आहेत. त्यामुळे सर्व जनता नाराज आहे त्यांच्यावर. तर त्यासाठी आपल्या प्रभागाकडून मी स्वप्ना माळी, परत ज्योतिताई घाटोळ आणि सचिन भाऊ भोर, तानाजी आप्पा असे आम्ही 4 उमेदवार प्रत्येक भागातून, म्हणजे आपला भाग खूप मोठा असल्यामुळे आम्ही 4 उमेदवारांना आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. आणि मी एक सर्वसाधारण महिला म्हणून एका कामगाराची पत्नी आहे. त्यामुळे आपला जो पक्ष आहे तो काम करणाऱ्या पक्षाच्या माध्यमातून एक खंबीर, मजबूत आणि अनुभवी नेतृत्व घेऊन आलो आहोत. तर त्यामध्ये जसे आमचे मार्गदर्शक नागरिकांच्या हक्कासाठी झटणारे तानाजी आप्पा झायबावे असतील, तसेच आपले खंबीर नेतृत्व, युवकांचे आयडल आणि आमचे महागुरु असे सचिन भाऊ भोर असतील, शेतकरी, कष्टकरी आणि महिलांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या अशा ज्योतिताई घाटोळ असतील, तसेच कामगारांच्या कुटुंबातून आलेल्या आणि संवेदनशील अशा नेतृत्वाचे प्रतीक सौ स्वप्नाताई माळी असतील, हे सर्व आपल्या समोर उपस्थित आहेत. नागरिक हो, तानाजी आप्पांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी त्यांच्या नगरसेवक कार्यकाळात फक्त आश्वासनच दिली नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष काम करून दाखवलं. शिवशक्ती चौक, खुटवड नगर या सर्व परिसरातील रस्ते, पाणी, विजेची व्यवस्था तसेच भूमिगत वीज तारा हे सर्व एक्झाम्पल्स त्यांचे बोलके आहेत. ज्यांना कोणाला काही समस्या तुमच्या असतील आणि काही समस्यांचं निवारण करायचं असेल तर त्यांनी जागेवर न बोललं तरी आम्हाला लक्षात येईल काही ते समस्या तुम्हाला कोणत्या प्रकारे भेडसावत आहेत. नमस्कार, माझं नाव. आपण जो ओपन बेस असतो तर तिथे आपण मुलांना खेळण्यासाठी नेटबॉल असेल, बास्केटबॉल असेल, क्रिकेट असेल, तर ही संकल्पना राबवणार आहोत. त्यानंतर आपण मुलांना आपल्या प्रभागामध्ये या जाधव संकुल, चुंचाळे, भोर टाउनशिप या प्रभागात मुलांना अभ्यासिका नाहीये, तर एक छोटे घरं असल्यामुळे मुलांना एक वेगळी अशी रूम नसल्यामुळे आपल्या एरियात एक वाचनालय असायलाच हवे होते एवढ्या दिवसात, तेही आपल्याला उपलब्ध झालेले नाही. सत्ताधारी नगरसेवक जेही होते त्यांनी 9 वर्ष अगदी पूर्ण प्रभागाची हेळसांड झालेली आहे. आपला अंबड लिंक रोड असेल तोही आज दिवसाला 15 ते 20 अपघात होत आहे आणि प्रत्येक घरामध्ये ही खूप अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होत चालली आहे. तर ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जनतेला मी एक विनंती करते की सर्वांनी जो काम करणारा वर्ग आहे, जो काम करणारा पक्ष आहे, जे तुम्ही सचिन भाऊंचं काम तुम्हाला माहितीच असेल, 12 ते 17 मध्ये झालेलं आहे, तर सर्व कामाचे जो कामाचा ठसा इथे उमटलेला आहे त्या ठसा आम्हाला चौघाही
पॅनल प्रचारासाठी पूर्ण तयारीनिशी उतरताना आपल्याला दिसत आहेत. आता या ठिकाणी आम्ही आता काही मतदान आहेत, आम्ही त्यांच्याशी बातचीत करूया की ते आप्पांना असो सचिन भाऊंना असो मतदान का करणार आणि मतदान करण्यामागचं कारण काय. साहेब, वंदे भारत मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही स्थानिक मतदार आहात. वार्ड क्रमांक 26 मधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पूर्ण पॅनल उतरलेला आहे. तुम्ही त्यांना मतदान का करणार आणि त्यांच्याकडे तुम्हाला काय अपेक्षित आहे. कारण की ना इथं आहे ना संरक्षण भिंतीची खूप गरज आहे. इथं नाला आहे, इथून आहे ना अक्षरशः डायरेक्ट तिरक शेडचे का कुठले मळ्यातले डायरेक्ट चोर यायचे इथं, आणि इथल्या सायकली वगैरे सगळ्या चोरून गेलेल्या होत्या. त्यावेळेस पण आहे ना आम्ही भरपूर स्थानिक नगरसेवकांकडे गेलो, पण तिथं आम्हाला काही न्याय भेटला नाही. तो न्याय तुम्हाला आप्पांकडनं भेटला का सचिन भाऊंकडनं भेटला. आता मग ते भाऊंला जर भाऊ निवडून आले ना, तो न्याय आम्हाला 100% भेटणार आहे. तुम्ही भाऊंकडनं न्यायाची काय अपेक्षा करता. भाऊंला आहे ना, भाऊंचं काम म्हणजे 25 वर्षापासून भाऊंचा माझा संपर्क आहे आणि त्यांचं काम खूप छान आहे. सर, तुम्ही स्थानिक नागरिक आहात. स्थानिक नागरिक म्हणून तुम्ही सचिन भाऊंना असो का सचिन भाऊच्या संपूर्ण पॅनलला मतदान का करणार. ते बोलले त्याच समस्या आमच्या सगळ्यांच्या. तुमची समस्या काय. ते बोलले ना तेच. तुम्ही पण व्यक्त पण मग तेच झालं ना. आता ज्याला जे त्यांच्या समस्या ते आमच्या समस्या. अजून काय अपेक्षित आहे. तेवढं आम्हाला एक अपेक्षा. आप्पा, जनतेची अपेक्षा वाढलेल्या आहेत. निवडून आल्यावर आम्हाला आतापर्यंत बरेचशा नगरसेवकांनी आमचे कामं केलेले नाहीत. बरोबर आहे. निवडून आल्यानंतर आम्हाला आपल्या पक्षाकडून किंवा आपल्या उमेदवारांकडून जे कामं अपेक्षित आहेत, काय तुम्ही ते सत्यात उतरणार. 100% नागरिकांच्या अपेक्षा वाढलेले, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही गेल्या 35 वर्षाच्या कामाच्या अनुभवाच्या छिदोरीवर आम्ही त्या नागरिकांच्या मतदारांच्या पूर्ण करू असा आम्हाला आत्मविश्वास आहे. या भागामध्ये चांगल्या प्रकारचं उद्यान असेल, चांगल्या प्रकारचं क्रीडांगण असेल, चांगल्या प्रकारचं जॉगिंग ट्रॅक असेल, चांगल्या प्रकारची सुसज्ज अशी डिजिटल शाळा असेल, आरोग्याच्या दृष्टीने चांगलं हॉस्पिटल असेल. त्याचप्रमाणे या भागाची कनेक्टिव्हिटी जी काय आहे, मळे विभागापासून तर नाशिकपर्यंतची कनेक्टिव्हिटी ही जोडण्याचं काम आम्ही निवडून आल्यानंतर पहिले प्राधान्याने करणार आहोत. निश्चितच या भागाला आपण विकासाकडे घेऊन जाण्याचं सामर्थ्य आमच्या पूर्ण पॅनलमध्ये आहे. या भागामध्ये सचिन बोर्डे काम केलेलं आहे, मी खुटवड नगर भागात काम केलेलं आहे. त्या कामाच्या बेसवर आम्ही मतदारांच्या वाढलेल्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू असा आम्हाला आत्मविश्वास. सचिन भाऊ, मतदारांचा प्रतिसाद पाहता तुमच्याकडनं अपेक्षा खूप वाढल्या. तुम्ही या परिसरात राहता आणि तुम्हाला या परिसराची बरीचशी जाण आहे. जसे की मतदारांशी वंदे भारत जो बातचीत केली तेव्हा त्यांनी आम्हाला काही अपेक्षा सांगितल्या, काय तुम्ही ते उतरणार त्या अपेक्षांना. महत्त्वाचं म्हणजे हा चुंचाळे शिवार आणि सातपूर मळे परिसर हा वेगाने विकसित होणारा आणि दरवर्षी नवीन वसाहती तयार होणारा हा परिसर आहे. त्याच्यामुळे ह्या भागामध्ये काम करताना किमान 10 वर्षाचं नियोजन करूनच काम करता येणं शक्य आहे. जर तसं नाही केलं तर नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडीअडचणींना सामना करावा लागू शकतो. म्हणून पहिल्यापासून जे आमचं धोरण आहे की किमान 10 ते 15 वर्षाचं नियोजन करूनच कोणतंही काम करायचं. त्याच्यामध्ये संरक्षक भिंत असेल, इथे जे या वसाहतींना जोडणारे मुख्य रस्त्यांचा विकास असेल, अंतर्गत रस्ते असतील, भुयारी गटार, पाणी पुरवठा, बसची व्यवस्था पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी, तसेच मुलांना खेळण्यासाठी छोटी मोठी उद्यानं असतील, क्रीडांगणं असतील, या पद्धतीचा विकास. तसेच बरोबर शाळा असेल, हॉस्पिटल असेल, भाजी मार्केट असेल, अशा मूलभूत सुविधा पुरवण्याचं लक्ष आमच्या समोर आहे आणि ते पूर्ण करण्याची क्षमता आमच्या ह्या पूर्ण पॅनलमध्ये आहे. ताई, हा जो परिसर आहे नवीन डेव्हलप होतोय, हा एक कामगारांची वस्ती आहे. इथं महिला असो, लहान मुलांची संरक्षण खूप जरुरी आहे. त्यानंतर त्याच्याही व्यतिरिक्त महिलांची जिम्मेदारी, महिलांचं संरक्षण याच्यावर तुम्ही कितपत उतरणार. पूर्णपणे उतरणार 100%. ज्या महिलांची संरक्षणाबाबत जबाबदारी जी आम्ही पॅनलतर्फे करणार आहोत ती पूर्णपणे 100% आम्ही करणार आहोत. ताई, तुम्ही या वार्डासाठी किंवा या परिसरासाठी अजून नवीन काय करू इच्छिता. नवीन मुलांना अभ्यासिका, परत उद्यानं, परत मल्टीपर्पज ग्राउंड असतील ते, आणि महिलांसाठी CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था आणि जवळपास चौकी वगैरे आणि बसची व्यवस्था हे करावंच लागणार आहे. धन्यवाद.